सख्या अल्पवयीन मावस बहिणींवर सामूहिक बलात्कार, 5 जणांवर गुन्हे दाखल। पारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील 2 सख्या अल्पवयीन मावस बहिणींवर 4 जणांनी मिळून सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे। सदर आरोपींनी मुलींवर अत्याचार केल्याचा व्हिडिओ काढून तो व्हिडिओ दुसऱ्याला दिला व त्यांनी तो व्हिडिओ एका अल्पवयीन मुलीला दाखवून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आहे। या प्रकरणी 2 अल्पवयीन मुलांसह एकूण 5 जणांवर पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबतची फिर्याद पीडित मुलीच्या आईने पारगाव पोलीस ठाण्यात दिली आहे। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावात 2 सख्या अल्पवयीन बहिणी घरात एकट्या असताना अवधूत राजू पंचरस, कुणाल कैलास बोराडे, 2 अल्पवयीन मुले, सर्व राहणार धामणी तालुका आंबेगाव यांनी घरात घुसून दरवाजाला आतून कडी लावून दोघी अल्पवयीन बहिणींना मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला आहे। तसेच सदर आरोपींनी मुलींवर केलेल्या अत्याचाराचा व्हिडिओ तयार करून तो महेश सुभाष तांबे याला दिला होता। त्यानंतर महेश तांबे याने तो व्हिडिओ पीडित अल्पवयीन मुलींपैकी एका मुलीला दाखवून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याने त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर दोघी बहिणी शिक्षणासाठी बाहेरगावी राहत होत्या। काही दिवसांपूर्वीच त्या सुट्टीला गावी आल्यानंतर त्यांच्याबरोबर ही दुर्दैवी घटना घडली। पोलिसांनी यातील काही आरोपींना ताब्यात घेतले आहे। पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे व पारगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे करत आहेत। मुख्य संपादक अय्यूब शेख, तेज तुफान न्यूज, मंचर, आंबेगाव। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.